नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की दत्तगुरूच्या पादुका गायब झालेल्या असतात। तेव्हा राजेश अर्णव आणि ईश्वरीला बोलतो की मी चोरलेल्या आहेत सोन्याच्या पादुका। ईश्वरीजी, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की त्या पादुका मी चोरलेल्या आहेत आणि फक्त आता तुम्ही सर्वांच्या समोर पुराव्यासहित सिद्ध करून दाखवा, म्हणजे मी तुम्हाला मानेन। आणि तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघेही अतिशय रागाने त्याच्याकडे पाहू लागतात। त्यानंतर आपण पाहतो आजी ही सर्वांच्या समोर ईश्वरी आणि अर्णववर रागवते आणि बोलते, काय झाले? तुम्ही तर मला वचन दिले होते की गुरुजी येण्या अगोदर तुम्ही पादुका शोधून काढणार। आता गुरुजी येण्याची वेळ झालेली आहे, ते कुठल्याही क्षणी ह्या ठिकाणी येऊ शकतील। आता तुम्ही आपल्या घराची होणारी बदनामी कशा प्रकारे वाचवाल, असे ती प्रश्न विचारू लागते। आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरी काहीच उत्तर देऊ शकत नाही। त्यावेळेस ईश्वरी बोलते की आता पादुका शोधण्याचा एकमेव मार्ग उरलेला आहे, असं बोलून ती पादुका ज्या चौरंगावर ताट ठेवलेलं असतं त्या ठिकाणी जाते आणि ती त्या चौरंगाला हात लावते। तेव्हा राजेश घाबरतो आणि बोलतो, ईश्वरीला माहीत आहे की काय त्या पादुका या चौरंगाखाली आहेत? आणि त्यावेळेस ईश्वरी ही त्या चौरंगाकडे आणि ताटाकडे संशय नजरेने पाहू लागते। आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही चौरंगाखाली लपवलेल्या पादुका शोधू शकेल का, हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे। तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।